नमस्कार मंडळी, चला बनवूया आज बिना भाजणीचं थालीपीठ। थालीपीठ बनवण्यासाठी इकडे मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, भिजवलेले पोहे, कांदा, कोथिंबीर, ओवा, त्याचबरोबर हळद, हिंग, धनेजिरे पावडर, लसूण मिरचीचं वाटण, तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं हे मुरत ठेवायचं आहे। त्यानंतर थालीपीठ थापून घ्यायचे आहे। बिना भाजणीचं हे थालीपीठ चवीला अतिशय अप्रतिम असं लागतं। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जसं की मेथी, काकडी। सकाळी गडबडीच्या वेळेस झटपट असं हे थालीपीठ तयार होईल। थालीपीठ आपलं थापून तयार झालेलं आहे। आता गरमागरम तव्यावरती आपण त्याला दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत। आजची रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इन्स्टावर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तयार आहे खाण्यासाठी गरमागरम थालीपीठ।